तरुणांच्या दुकानात दारू आणि बियर तर लग्नाळून करता खासदार करणार पाठपुरावा। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलंय ना? मंडळी, लोकसभा निवडणुकीत काही उमेदवारांनी अशा प्रकारची हटके आश्वासने दिली आहेत। लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले। प्रमुख राजकीय पक्षांसोबतच काही अपक्षही नशीब आजमावण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी या अपक्ष उमेदवारांकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत। आता या वनिता राऊत यांचं उदाहरणच पहा। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। अखिल भारतीय मानवता पक्षाकडून त्या निवडणूक लढवत आहेत, पण त्यांनी आपल्या मतदारांना दिलेलं आश्वासन चर्चेचा विषय ठरलाय। मी जसं राशन कार्डवर आनंदाचा शिधा मिळतो, त्याचप्रमाणे आनंदाच्या शिध्याबरोबर मी बियर, बिस्की असे काही ते दारूचे भारी भारी पदार्थ आहेत ते मी माझ्या खासदार निधीतून, जर मी खासदार झाली तर मी माझ्या खासदार निधीतून देणार असे मी आश्वासन देत आहे चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून। एकीकडे वनिता राऊत यांनी आनंदाच्या शिध्यातून दारू आणि बियर देण्याचं आश्वासन दिलंय, तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं लग्नाळू तरुणांच्या प्रश्नाला हात घातलाय। रमेश बारसकर यांना वंचित बहुजन आघाडीनं माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। राज्यातल्या तरुणांची वेळेवर लग्न होत नसल्याचं बारसकर यांचं म्हणणं आहे। खासदार म्हणून निवडून आल्यास ही समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही। ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत। 30 वर्ष उलटून गेलं, 35 वर्ष उलटून गेलं, 40 वर्ष होत आली देखील तरुणांची लग्न होत नाहीत। हा देखील प्रामुख्यानं माढा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे। या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे। रमेश बारसकर यांनी अलीकडेच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरुणांचा मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। आता निवडणूक प्रचारातही त्यांनी हाच प्रचाराचा मुद्दा पुढे केलाय। त्यांच्या या घोषणेची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे। पण अशा प्रकारे हटके आश्वासन देणाऱ्यांना जनमताचा कौल मिळणार का, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।